म्युच्युअल फंड सिरीज मध्ये जेवढे फंड अवेलेबल आहेत त्याविषयी आपण माहिती घेतोय. बऱ्यापैकी फंड कव्हर झालेले आहे. अजून काही राहिले असतील आणि तुम्हाला वाटते की त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे तर तुम्ही नक्की सांगा. आजच्या पार्ट मध्ये आपण बघू ऍक्टिव्ह फंड की पॅसिव्ह फंड. ऍक्टिव्ह फंड त्या फंडांना म्हटलं जातं की जिथे फंड मॅनेजर स्वतःचा ब्रेन लावून खूप मोठा रिसर्च करून इन्व्हेस्टमेंट करतो. त्याला ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग म्हटलं जातं. पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग म्हणजे आपले इंडेक्स फंड. इंडेक्स फंड मध्ये फंड मॅनेजरला स्वतःचा ब्रेन लावायची अजिबात गरज नाही. फॉर एक्झाम्पल निफ्टी मध्ये 50 कंपन्या आहे, तो त्या प्रमाणामध्ये सगळेच्या सगळे पैसे निफ्टी मध्ये लावेल. आता होतं काय की निफ्टीच्या बाहेर खूप मोठं काहीतरी घडत असतं, ते इंडेक्स फंडांमध्ये कधीच कॅप्चर होत नाही. इंडेक्स फंड मध्ये तेवढेच रिटर्न मिळतील जेवढे निफ्टी देईल किंवा तुम्ही जो कोणता इंडेक्स फंड घेतलेला असेल त्याच्यामध्ये. याला म्हटलं जातं पॅसिव्ह. कारण काय तर हे पॅसिव्हली काम करतं. फक्त इंडेक्स मध्ये ज्या कंपन्या आहेत त्याच तुम्हाला कॉपी पेस्ट करायच्या असतात तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये. त्याच्यामुळे या फंडांमध्ये खर्चही कमी असतो. पण एक लक्षात घ्या, इंडेक्स फंड नेहमी हे इंडेक्स पेक्षा कमी रिटर्न देण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त असते किंवा जास्तीत जास्त इंडेक्स प्रमाणे रिटर्न देईल किंवा निफ्टी प्रमाणे रिटर्न देईल. त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता 1% नाही. याच्या विरुद्ध आहे, तुम्ही जेव्हा ऍक्टिव्ह फंड घेता तेव्हा फंड मॅनेजर स्वतःचा पूर्णच्या पूर्ण रिसर्च वापरतो. त्याच्या हाताखाली खूप मोठी अनालिस्ट लोकांची टीम असते, ती तुमच्यासाठी काम करतात. द बेस्ट कंपन्या निवडून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून इंडेक्स पेक्षा जास्त रिटर्न देण्याचा प्रयत्न करतात. त्याला म्हणतात ऍक्टिव्ह फंड. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.